30 जुलाई तक जिंदा रहूंगा और नहीं आए और 30 जुलाई सफल नहीं रहा तो मैं खूब जम के आऊंगा। 3 इडियट्स मधला फुनसुक वांगडू आठवतोय? हो, तेच आहे सोनम वांगचुक. लडाखमध्ये बर्फाचे स्तूप म्हणजेच आर्टिफिशियल ग्लेशियर तयार करून कोरड्या जमिनीवर पाणी आणणारा हा महान वैज्ञानिक आज 20 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देतोय. पण का? लडाख सोडून ते दिल्लीला का उपोषणाला बसले आहेत? कारण ही लढाई त्यांच्या एकट्याची नाही तर देशातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची आहे. नीट पेपर फुटीच्या महाघोटाळ्याच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्यासाठी ते 20 दिवसांपासून फक्त पाण्यावर अन्नत्याग करून बसले आहेत. प्रकृती एवढी खालावली आहे की डॉक्टर यांनी त्यांना ऑर्गन फेल्युअरचा सुद्धा इशारा दिला आहे. शेवटी दिल्ली उच्च न्यायालयालाही हस्तक्षेप करून केंद्राला त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश द्यावे लागले. I've never given a statement out like this, but आज हम उससे रहा नहीं जा रहा. सोनम वांगचुक, हम सब इन्हें जानते हैं. हम जानते हैं कि इन्होंने हमारे देश के लिए क्या किया है, इनकी अचीवमेंट्स क्या है, इन्होंने कितने अवार्ड्स जीते हैं. आज वो 18 दिन से अनशन पर बैठे हैं, भूखे हैं, कुछ खाया नहीं है. ये किसके लिए बैठे हैं? ये उन बच्चों के भविष्य के लिए बैठे हैं जो उन्हें दिख रहा है कि बर्बादी की तरफ जा रही है. ये उन बच्चों के लिए लड़ रहे हैं जिन्होंने अपनी जान खो दी. ये एक सिस्टम के खिलाफ लड़ रहे हैं जो सही तरीके से नहीं चल रहा. आप जानते हैं, मैं जानती हूँ, सब जानते हैं. संपूर्ण देश त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुद्धा त्यांच्या मागे उभे आहेत. कारण 20 जुलैला संसदेवर एक शांततापूर्ण मोर्चा निघणार आहे. ज्या माणसाने देशाला नवनवीन शोध दिले, आज तो देशातील तरुणांच्या हक्कांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे. तुम्ही विद्यार्थ्यांच्या या लढ्यात सोनम वांगचुक यांच्यासोबत आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.